नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रोज रात्री 8ची वेळ राखून ठेवा विश्वासार्ह, अचूक आणि थेट बातम्यांसाठी. आज दिवसभरातली प्रत्येक महत्त्वाची बातमी जशी आहे तशी संपूर्ण तथ्यांसह, सगळ्या संदर्भांसह अगदी साध्या सोप्या शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे आपलं माझा विशेष बुलेटिन. तर आज बुलेटिनमध्ये काय काय स्पेशल, काय विशेष, त्यावरती आपण एक नजर टाकूया. तर आता आपण बघूयात आज दिवसभरातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा 5 बातम्या. सोनम वांगचुक यांनी काल मध्यरात्रीच्या दरम्यान आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. पण उपोषण जरी संपलेलं असलं तरी मात्र राजकारण कसं पेटलेलं आहे याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. तर दुसरी बातमी आहे राजीनाम्याची. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा यासाठी विरोधक आक्रमक आहेत, आंदोलनकर्ते आक्रमक आहेत. पण राजीनाम्याची कोंडी काही केल्या फुटत नाहीये, त्यामुळे चर्चा सुद्धा पुढे सरकत नाहीये. या बातमीचा आढावा घेतल्यानंतर आपण मुंबईत येणार आहोत. मुंबईमध्ये ठाकरेंचा एल्गार पाहायला मिळतोय. जेन झी पॉलिटिक्स ठाकरेंकडनं कसं केलं जातंय, कारण ठाकरे हिंदुत्वाच्या वाटेवरती असताना पुन्हा एकदा जेन झी सोबत जाताना, त्या आंदोलनात सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. या जेन झी पॉलिटिक्सवरचा विशेष रिपोर्ट बघायचा आहे. जे दिल्लीतले आंदोलनकर्ते आहेत, जे मुंबईमधले आंदोलनकर्ते आहेत, त्या सगळ्यांवरती एका गोष्टीची नजर आहे. तो तिसरा डोळा नेमका कोणाचा आहे ते देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि अर्थातच बातमी आषाढी एकादशीची, भक्तीच्या महामेळ्याची, पंढरीमधल्या सोहळ्याची. पण सगळ्यात आधी बातमी नीट पेपर फुटी संदर्भातली. गेले काही दिवस या नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरनं देशाचं राजकारण, समाजकारण अक्षरशः ढवळून गेलंय. पेपर फुटीच्या मुद्द्यावरती देशभरातनं केंद्र सरकारवरती टीकेची झोड उठत असतानाच आता राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA मध्ये मोठ्या बदलांना सुरुवात झाली आहे. अगदी थोड्याच वेळात शिक्षण मंत्रालयाची एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडेल. मात्र त्याआधी NTAनं तब्बल 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केल्याचं समोर आलंय. या निर्णयाकडे केवळ प्रशासकीय सुधारणा म्हणून नाही, तर सरकारच्या राजकीय रणनीतीच्या दृष्टिकोनातूनही पाहिलं जातंय. पुढच्या महिन्याभरामध्ये NTAची व्यापक पुनर्रचना करण्याची तयारी आता केंद्र सरकारनं सुरू केली आहे. तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनंतर परीक्षेची प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित करण्यासाठी एक नवी यंत्रणा उभारली जाणार आहे. मात्र या घडामोडींचा राजकीय संदर्भ हा अधिक महत्त्वाचा मानला जातोय. गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतल्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. पेपर फुटी, परीक्षा व्यवस्थेतली अनियमितता आणि NTAच्या कार्यपद्धतीवरती प्रश्न उपस्थित करत या आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारला थेट टार्गेट केलंय. विरोधी पक्षांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवरचा दबाव वाढवलाय. आणि याच पार्श्वभूमीवर NTA मध्ये मोठे बदल म्हणजे सरकारचा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दिल्लीतनं आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत. सोमेश, सरकारी पातळीवरती डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न नेमका कसा सुरू आहे? NTAतले महत्त्वाचे बदल नेमके काय आहेत? निश्चितच ज्ञानदा, याविषयी NTA मध्ये कोणते बदल केले जावेत याबाबत एक उच्चस्तरीय समिती यापूर्वीच स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीच्या शिफारशींच्या आधारे हे काही बदल केले जाणार होते. परंतु आता जी माहिती आपल्याला येत होती त्यानुसार 8 वाजता जी मोठी घडामोड घडणार होती NTAच्या बाबतीत, त्यानुसार 47 अधिकारी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे 47 अधिकारी बडतर्फ करण्यात आलेले आहेत. म्हणजे थेट त्यांची सेवा समाप्ती करण्यात आलेली आहे अशी माहिती मिळते. आणि NTAच्या या सर्व अधिकाऱ्यांवर या सगळ्या बेजबाबदार कारभाराबद्दल आणि सगळ्या गैरव्यवहाराबद्दल आरोप ठेवून ही बडतर्फ करण्यात आलेलं आहे असं कळतंय. आणि त्याशिवाय जर आपण पाहिलं तर काही अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई सुद्धा होणार आहे. म्हणजे केवळ बडतर्फ करून मोकळं केलं जाणार नाहीये, तर काही जे अधिकारी जबाबदार असतील, या सगळ्याला कारणीभूत ठरलेले असतील या पेपर फुटीसाठी, त्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यांना कायदेशीरदृष्ट्याही जबाबदार धरलं जाणार आहे. त्याशिवाय NTA मध्ये सध्या जी आउटसोर्सिंग पद्धतीने स्टाफ भरला जातो त्यामध्ये काही बदल केले जाणार आहेत. आता नव्याने 16 जणांची एक टीम असेल, ज्यामध्ये 8 जॉईंट डायरेक्टर आणि 8 डायरेक्टर लेवलचे पदं असतील. आणि या पदांवरती सेंट्रल स्टाफिंग स्कीमच्या मार्फत पदही भरली जाणार आहेत. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी हे कॅबिनेट सेक्रेटरी, कॅबिनेट कमिटी ऑन अपॉइंटमेंट्सच्या अप्रुव्हलनी या ठिकाणी कदाचित भरली जातील. आणि NTAला मजबूत करण्यासाठी NTAकडून ज्या प्रकारचे NTAमध्ये गलथान कारभार झाला आणि ज्याचा परिणाम म्हणून नीटचा पेपर फुटला आणि त्यामुळे आज ही सगळं आंदोलन सुरू झालेलं आहे,
तर या सगळ्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई होते। त्याचवेळी NTA संस्थात्मक आणि तिथले रचनात्मक बदल केले जाणार आहेत त्याविषयीची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा चेहरा मोहरा बदलून टाकायचं सरकारने ठरवलंय। निश्चितच विद्यार्थ्यांचं आंदोलन जोर धरते आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून डॅमेज कंट्रोलसाठी काही सुधारणांसाठी आणि काही रिफॉर्म्स केले जात आहेत, या दृष्टीने ते दिसावेत याची काळजी घेतली जाते। अगदी बरोबर आहे सोमेश, विजिबल पद्धतीनं काहीतरी इम्पॅक्ट दिसावा याचा प्रयत्न सरकारी पातळीवरती नक्की होते। सरकारची भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून होती की ज्यांच्यामुळे पेपर फुटला, जिथे पेपर फुटला, ज्या त्रुटींमुळे पेपर फुटला त्या सगळ्यांचं निराकरण करणं हे अधिक महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं सरकारची पावलं सुद्धा पाहायला मिळतात। अपडेट्स अर्थातच जाणून घेत राहू सोमेश, तुर्तास धन्यवाद। दरम्यान विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी जंतर मंतरवरती सुरू झालेल्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणजे सोनम वांगचुक यांचा। सोनम यांनी सरकारविरोधात भूमिका घेत अन्नत्याग आंदोलन पुकारलं। गेले 26 दिवस त्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली, पण अचानक सूत्र फिरली आणि मध्यरात्री केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची सांगता झाली। त्यांनी उपोषण मागे घेतलेलं असलं तरी आंदोलन मात्र कायम आहे। पण वांगचुक यांनी मागे घेतलेल्या उपोषणापेक्षा जास्त चर्चा सुरू झाली आहे ती राजकीय समीकरणांची। कारण ज्या सरकारविरोधात आंदोलन होतं त्याच सरकारच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत हे उपोषण संपलं आणि ज्या विरोधकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांच्यापैकी एकही नेता तिथे उपस्थित नव्हता। त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय घडलं, सरकारनं अर्धी लढाई आता जिंकली आहे का आणि काँग्रेस वांगचुक यांच्यात काही बिनसलंय का, याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। अठ्ठावीस जून पासून सुरू असलेलं सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण अखेर संपलंय। मध्यरात्री मेदांता रुग्णालयात केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत वांगचुक यांनी उपोषण सोडलं। सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचं वांगचुक यांनी स्पष्ट केलंय। विभिन्न राजनीतिक दलों के लगभग 65 सांसदों ने आकर और हस्ताक्षर देकर हमसे अनशन तोड़ने के लिए कहा और वो संसद में इस मुद्दे पर नीट पेपर्स और परीक्षाओं की प्रणाली पर चर्चा करेंगे, ये आश्वासन दिया। और जो सरकार से इस तरफ से मंत्रीगण आए थे उन्होंने भी ये आश्वासन दिया। आखिर में आज उन्होंने लिखकर आश्वासन दिया है। मात्र उपोषण संपल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं, कारण ज्या सरकार विरोधात आंदोलन सुरू होतं त्याच सरकारच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता झाली। पण आंदोलनाला पाठिंबा देणारे विरोधी पक्षांचे एकही मोठे नेते किंवा कार्यकर्ते तिथे दिसले नाहीत। इतकंच नाही तर कॉकरोच जनता पार्टीचे पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनीही उपोषण संपल्याची माहिती नसल्याचं सांगितलं। मात्र सकाळी CJPचे संस्थापक अभिजित दीपकेंनी वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानं दिलासा मिळाल्याचं म्हटलं। सोनम सर ने अपना हंगर स्ट्राइक तोड़ दिया है, तो इससे हमें बहुत ही खुशी और राहत मिली है, क्योंकि सोनम सर की जो लाइफ है वो इस देश के लिए बहुत ज़्यादा कीमती है। कॉकरोच जनता पार्टी का जो प्रोटेस्ट है जंतर मंतर पर वो वैसे ही चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे। तर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत सरकारच्या दुटप्पीपणावर टीका केली आहे। जंतर मंतर इथून त्याने हे उपोषण सुरू केलं होतं, तिथे येऊन त्याने उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता। अनेक संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष एकत्र आले, त्यांच्यापैकी तिथे कोणी एखादा प्रतिनिधी उपस्थित असायला हवा होता, किमान अभिजित दीपके असायला पाहिजे। हुजूर आते आते बहुत देर कर दी। 25 दिन से सोनम वांगचुक जी आमरण पे थे। प्रधानमंत्री को उनकी सुध लेने की फुर्सत नहीं मिली। पूरी दुनिया की सैर उन्होंने की, मेलोडी चॉकलेट उन्होंने खाई, लेकिन एक व्यक्ति अपना जीवन दांव पे लगा के नौजवानों का मुद्दा उठा रहा था, उसके बारे में बातचीत करने की फुर्सत प्रधानमंत्री को नहीं थी।
जब वो देख रहे हैं कि आंदोलन का विस्तार पूरे देश में हो रहा है, तब वो ये सारी चीजें कर रहे हैं, तो उनका ये दोहरा चरित्र लोग समझ रहे हैं। या सगळ्यात सर्वाधिक चर्चेत राहिलं ते वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांचं विधान। राहुल गांधी यांच्या 20 जुलैच्या पंतप्रधान निवासस्थानाबाहेरील आंदोलनावर त्यांनी टीका केली आहे। राहुल गांधींच्या पंतप्रधान निवासस्थानाबाहेरील आंदोलनामध्ये प्रामाणिकपणा नव्हता। त्यांनी जंतर मंतरवर यायला हवं होतं। हे आंदोलन म्हणजे ढोंगीपणा होता। एकीकडे काँग्रेसकडून विद्यार्थी आंदोलनाचं भांडवल केलं जात असताना वांगचुक यांच्या पत्नीकडूनच त्याच्यावर टीका झाल्यानं पक्षाची कोंडी झाली। दुसरीकडे पंतप्रधान मोदींनीही एक्सवर पोस्ट करत सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशा शुभेच्छा दिल्या। मात्र या शुभेच्छांपेक्षा अधिक चर्चा सुरू आहे ती राजकीय घडामोडींची। वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानं सरकारला नैतिक विजय मिळाला का, की आंदोलनाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाच हा धक्का ठरलाय? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। तर सोनम वांगचुक असोत किंवा सीजेपीचे अभिजित दिपके असो, हे सर्वांनी आंदोलन एका मुद्द्याला धरून सुरू केलेलं होतं। पण वांगचुक यांनी सीजेपीला विश्वासात न घेता उपोषण मागे घेतल्यामुळे अनेक नव्या शक्यतांना आणि चर्चांनाही जन्म मिळालाय। त्यामुळे वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यावरती सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीच्या मागण्या या वेगवेगळ्या असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। या मागण्या दोनही बाजूंच्या नेमक्या कोणकोणत्या आहेत किंवा काय आहेत आपण पाहूया। सोनम वांगचुक यांची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांवरती कारवाई किंवा गुन्ह्याची नोंद होऊ नये, तर सीजेपी म्हणते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा। वांगचुक यांची भूमिका की पेपर फुटीनंतर नैराश्यातनं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना योग्य आर्थिक भरपाई दिली जावी। सीजेपी म्हणते की पेपर फुटीमुळे जीव संपवलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी। सोनम वांगचुक यांची भूमिका की शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि पेपर फुटी रोखण्यासाठी ठोस उपायांवरती चर्चा आणि अंमलबजावणी अपेक्षित आहे। तर सीजेपी म्हणते की जोवर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जंतर मंतरवरती हे आंदोलन असं सुरू राहील। तो उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी असं म्हटलं की सरकारकडनं त्यांना लेखी आश्वासन मिळालं आणि त्यानंतरच त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं असलं तरी दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलनाची धार ही कायम पाहायला मिळाली। आंदोलक विद्यार्थ्यांनी आंदोलनापासून मागे हटण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली। त्यामुळे वांगचुक यांनी उपोषण जरी सोडलेलं असलं तरी आंदोलन काही संपलेलं नाही असा संदेश विद्यार्थ्यांनी दिलाय। त्यामुळे सरकारला दिलासा मिळालेला असला तरी राजकीय आणि आंदोलनाचा संघर्ष अद्याप कायम पाहायला मिळतोय। उपोषण सडलं, आंदोलनामध्ये जी आपली प्रमुख मागणी ती सुद्धा त्यांच्या ते ठाम आहेत त्या गोष्टीवरती। 33 दिवस झालेले आहेत, 33 महिने जरी लागलं तर मग ते उपाशी राहावं लागेल, लाठा खावं लागेल, त्या सगळ्या गोष्टीची आमची तयारी आहे आणि आम्ही आता मागे हटणार नाही। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार। सरकार हमारी मांग को पूरी करते धरना खत्म हो जाएगी, कोई बहुत बड़ी चीज नहीं है। सरकार हमारी मांगे पूरी करे, बात खत्म। मुआवजा अभी घोषणा किसी कोई ऐसा कुछ नहीं है, जुमले हैं बहुत तरीके। लेकिन इस्तीफा ये आपकी पहली मांग है। कानून तो पहले भी बहुत लाए गए, इतने सारे रेप के मामले में भी वो फास्ट ट्रैक कोर्ट चला है, कितने में सजा हुई है आप बता दो। मेरी बात सुनो, जैसे कोई भी बीजेपी का अदर सदस्य बैठा देते हैं उसकी जगह हमारे जैसे सोनम वांगचुक सर है उसको ही बैठा दे, उससे वो भी अच्छा होगा। तर पेपर फुटी आणि परीक्षा व्यवस्थेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्यामध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच आंदोलनाला आता नवीन राजकीय वळण मिळालंय। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती थेट निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच इशारा दिलाय। सरकार चर्चेच्या माध्यमातून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलनकर्त्यांकडून दबावाचं राजकारण सुरू असल्याचे चित्र निर्माण झालंय। रिक्वेस्ट रहेगी नरेंद्र मोदी जी से, इस्तीफा ले लीजिए सर, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लीजिए। अगर आप धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं लेंगे तो ये जो देश भर में युवा सड़कों पर उतरे हैं ना,
वो आपका इस्तीफा मांगना शुरू कर देंगे फिर। तो स्टूडेंट्स की भी भलाई इसी में है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो जाना चाहिए, और स्टूडेंट्स से ज्यादा भलाई नरेंद्र मोदी की है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो जाना चाहिए। अगर धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं होता है तो कहीं ना कहीं नरेंद्र मोदी जी की कुर्सी पर भी सवाल उठेगा फिर। तर आता या सगळ्या घटनाक्रमामध्ये परिस्थिती अशी आहे की एका बाजूला केंद्र सरकारचे मंत्री आंदोलनकर्त्यांशी संवाद साधतायत, तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसऱ्या बाजूला कॉकरोच जनता पार्टी संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा देते। म्हणून आता प्रश्न केवळ चर्चेचा नाही तर सरकारच्या पुढच्या पावलांचा आहे। सरकार आंदोलनाला सामोरं जाणार की संवादातनं मार्ग काढणार, आणि आंदोलनकर्ते चर्चेच्या टेबलवरती थांबणार की रस्त्यावरची लढाई आणखी आक्रमक करणार। कारण आता ही लढाई केवळ नीट पेपर फुटीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती पोहोचली आहे देशाच्या शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेपर्यंत, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या सुरक्षेपर्यंत आणि केंद्र सरकारच्या राजकीय उत्तरदायित्वापर्यंत। आणि यानंतर आपण पुढची बातमी बघणार आहोत, जी अर्थातच सीजेपीच्या आंदोलनाशी संबंधित आहे, पण राजीनाम्यासंदर्भातली धर्मेंद्र प्रधानांच्या। नीट पेपर फुटीवरनं आपण पाहतोय की जवळपास महिना झाला, त्यापेक्षा जास्त दिवस झाले, जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे, आणि या आंदोलनात या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यात। मग ती आंदोलकांची संसद भवनापर्यंतची धाव असो किंवा त्यानंतर पोलिसांनी केलेला लाठी हल्ला आणि मग देशामध्ये उठलेली राळ, या सगळ्या आंदोलनात एक बाब सातत्यानं मिसिंग होती, ती म्हणजे आंदोलक आणि सरकार यांच्यातला वार्तालाप, त्यांच्यातला संवाद। याआधी एकदा दोघांमध्ये बैठक झाली, पण ती फक्त 10 मिनिटांची होती। आज मात्र आंदोलनकर्ते, कॉकरोच जनता पार्टीचे प्रतिनिधी आणि सरकार यांच्यात जवळपास 1.5 तास चर्चा झाली आहे। आंदोलकांच्या 3 मागण्यांपैकी 2 मागण्या सरकारनं तत्वतः मंजूर केल्या, पण शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची तिसरी, खरं तर या पहिल्या मागणीची कोंडीच अजून फुटू शकलेली नाहीये। रस्त्यावरचं आंदोलन आता चर्चेच्या टेबलपर्यंत पोहोचलंय, पण तोडगा अद्याप तरी अधांतरित आहे। या बैठकीवरनंच आजचा दिवस गाजला असताना दुपारी केंद्रीय मंत्रिमंडळाची सुद्धा बैठक झाली, आणि या बैठकीत पेपर फुटीतल्या दोषींची शिक्षा करणारा कायदा, दोषींना शिक्षा करणारा कायदा हा आणखी कडक करण्यासंदर्भात निर्णय होणं अपेक्षित होतं। सूत्रांकडून जी माहिती मिळतेय त्यानुसार या सुधारणांना मंजुरी मिळाली आहे, पण सरकारनं अधिकृतरित्या त्याची घोषणा केलेली नाहीये। पण यामुळे एकूणच फक्त नीट परीक्षा पेपर फुटी, त्यातील आरोपी, फास्ट ट्रॅक कोर्ट, कायद्यातल्या सुधारणा हा सगळा विषय चर्चेत आलाय, आणि त्याबद्दलच्याच बातम्यांचा यानंतर आपण आढावा घेऊया। तर मे महिन्यात झालेल्या नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती आंदोलन केलं जात आहे। आंदोलकांनी संसद भवनाकडे कूच केल्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या, आणि त्यानंतर झालेला लाठीचार्ज संपूर्ण देशानं काय जगानंही पाहिला। या पार्श्वभूमीवरती आंदोलक आणि सरकार यांच्यातली बहुप्रतीक्षित बैठक आज दिल्लीत पार पडली आहे। आंदोलकांकडनं ही बैठक जंतर मंतर किंवा कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये घेतली जावी अशी मागणी करण्यात आली होती, पण प्रत्यक्षात ही बैठक झाली ती विठ्ठलभाई पटेल हाऊसमध्ये। जवळपास 1.5 तास बैठक सुरू होती। सरकारकडनं कोण होतं तर JP नड्डा आणि जितेंद्र सिंग, तर आंदोलकांच्या वतीनं CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि अभिषेक रांका यांची उपस्थिती होती। या बैठकीनंतर सौरव दास यांनी आंदोलकांच्या 3 पैकी 2 मागण्या सरकारनं तत्वतः मान्य केल्याचं म्हटलंय, मात्र आंदोलनाची प्रमुख मागणी आहे ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची। या मुद्द्यावर किंवा मागणीवर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाहीये, तरी किमान चर्चा सुरू झाली आहे, हे दिलासादायी चित्र मानलं जात आहे। सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई। उनकी मुख्यतः 3 डिमांड थी और 5 सुधार के दृष्टि से परीक्षा में सुझाव हुए। हमने उनको कहा है कि हम कल आपके साथ दोपहर बाद मिलेंगे। नंबर 1 डिमांड जो नॉन नेगोशिएबल है कि या तो धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे या तो उनको मंत्रिमंडल से बर्खास्त करे सरकार। कि जो हमारे दूसरे और तीसरे डिमांड है कॉम्पेंसेशन एंड FIRs का विड्रॉल और सॉवरेन गारंटी की ऐसा फ्यूचर में भी FIRs फाइल ना हो, उस पे सरकार ने पॉजिटिव साइन दिखाया। सरकार ने बोला कि इन प्रिंसिपल हम लोग मान रहे हैं आपकी ये 2 डिमांड्स। आणि या बैठकीपाठोपाठ सर्वांचं लक्ष होतं ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे। या बैठकीला महत्त्व येण्याचं कारण म्हणजे पंतप्रधान मोदींचा मध्यरात्रीचा व्हिडिओ आणि त्यातला संदेश। पेपर फुटीमधल्या दोषींसाठी कठोर शिक्षा
आणि कडक दंडात्मक तरतूद असलेला कायदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणला जाईल असं पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलं. त्यामुळे एरवी बुधवारी होणारी मंत्रिमंडळाची बैठक आजच पार पडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यात पेपरफुटीतील दोषींच्या कठोर शिक्षेच्या कायद्यातील सुधारणांना मंजुरी मिळाली आहे, पण सरकारनं अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये. पेपरफुटीतल्या आरोपींचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणं आणि शिक्षा अधिक कठोर करणं हा निर्णय घेतला गेलाय अशी शक्यता व्यक्त होते. पण हा निर्णय तातडीनं घेण्यामागे राजकारण असण्याची शक्यता दाट आहे. आज कॅबिनेटमध्ये सुधारणांना मंजुरी द्यायची, त्यानंतर पुढच्या आठवड्यात हे सुधारणा विधेयक दोनही सभागृहांमध्ये चर्चेसाठी आणायचं. पण सध्या पेपरफुटीच्या विषयावरनं विरोधकांचा सभागृहात गदारोळ सुरू आहे. त्यामुळे हे विधेयक सभागृहात चर्चेसाठी किंवा संमतीसाठी आलं नाही तर तो विद्यार्थ्यांच्या हितात मोठा अडथळा ठरेल आणि त्याचंच खापर फुटेल, ते अर्थात विरोधकांवर. तर अशा पद्धतीनं आजचा दिवस या बैठकांवरनं कमालीचा गाजला. तर नीट पेपर फुटीवरनं आपल्या देशामध्ये सध्या कमालीचं रणकंदन सुरू आहे. या आंदोलनाची तीव्रता आणखी प्रखर झाल्यावर केंद्र सरकारनं तातडीनं या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कडक कायद्याची तयारी केली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात 3 महिन्यात निकाल लावणं हा या नवीन कायद्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर असेल आणि त्याबद्दलच आपण अधिक माहिती घेऊया. जंतर मंतरवरच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात आजही अनेक विद्यार्थी आंदोलनं पार पडली. यातली काही राजकीय होती तर काही वेगवेगळ्या संघटनांकडून करण्यात आली. मुंबईच्या शिवाजी पार्कातलं आंदोलन लक्षवेधी होतं, कारण ज्युनियर ठाकरेंनी, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी हे आंदोलन केलं होतं. आणि या आंदोलनात तरुणांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. तिकडे पुण्यामध्ये तरुणांनी शनिवार वाड्याजवळ आंदोलन केलं. यासोबतच राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची आंदोलनं झाली. पण या सगळ्यामध्ये एक राजकीय चर्चा अगदी जोरात होती. तर पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतल्या कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरती जे आंदोलन सुरू झालं होतं तेव्हा सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके हेच चेहरे होते. पण गेल्या 10 दिवसांमध्ये विद्यार्थी आंदोलनाला चढणारा राजकीय रंग आता अधिक तीव्रतेनं अधोरेखित होऊ लागलाय. त्यातही आपल्या महाराष्ट्रात तो जरा जास्तच ठळक झालाय, कारण महाराष्ट्रातील 2 महत्त्वाचे विरोधी नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी सुद्धा विद्यार्थी आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे या निर्णयाकडे केवळ आंदोलनाला दिलेला पाठिंबा म्हणून नाही, तर बदलत्या राजकीय समीकरणांच्या दृष्टिकोनातनं सुद्धा पाहिलं जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यात ठाकरे बंधूंच्या राजकीय भूमिकांमध्ये एक वेगळा पॅटर्न दिसून येतोय. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोघेही अनेक वर्षांनी एकाच मंचावर आले, एकत्र आले. मराठी अस्मिता हा दोघांमधला समान धागा बनला किंवा त्यांनी तो बनवला. आता पेपरफुटीच्या मुद्द्यावरही दोघांनी एकत्रित भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बदलत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यात आणखी एक राजकीय पैलू अधोरेखित होतो. अलीकडेच उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनासारख्या हिंदुत्वाशी संबंधित विषयांबद्दलची भूमिका घेतली होती. पण रामरक्षा आंदोलनाला थोडासा ब्रेक लावत आता उद्धव ठाकरेंनी जो विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिलाय तो अधिक चर्चेत आहे. तर आज दादरच्या शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आले होते आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली, आंदोलन केलं. पण या आंदोलनाची सर्वाधिक चर्चा झाली ती विरोधी पक्षांच्या सहभागामुळे. उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला. विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये अभिनेते अतुल कुलकर्णी हेही सहभागी झाले होते. त्यामुळे आंदोलनाला सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातनं सुद्धा बळ मिळाल्याचं चित्र दिसून आलं. एकंदरीतच शिवाजी पार्कवरच्या आंदोलनानं एक संदेश अगदी स्पष्टपणे दिलाय की विद्यार्थ्यांचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा मुद्दा, विद्यार्थ्यांचा आवाज आता फक्त शैक्षणिक राहिलेला नाही, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आणि मुद्दाही बनलाय. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे, तोपर्यंत शांत बसायचं नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे, तोपर्यंत शांत बसायचं नाही. दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने बेछूट पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, अश्रुधूर वापरला गेला, ठीक आहे, सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये हा तिरंगा आहे, या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाही.
या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन तुमच्या समोर आहोत. बघू तिरंगा जिंकतो का तुमची हुकुमशाही जिंकते. तर मुंबईच्या शिवाजी पार्कवरच्या विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पक्षाचे अभिजित दिपके यांच्याशी फोनवरनं संवादही साधला. या संवादातनं महाराष्ट्रातले विद्यार्थी आंदोलन आणि महाराष्ट्रातलं विद्यार्थी आंदोलन आणि दिल्लीतलं आंदोलन यांना जोडण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केल्याची चर्चा आहे. याआधी उद्धव ठाकरे हे स्वतः दिल्लीत गेले होते. जंतर मंतरवरच्या आंदोलनस्थळी त्यांनी अभिजित दिपकेंची भेट घेत त्यांना समर्थन दिलं होतं. त्यामुळे अभिजित दिपके यांच्याशी थेट संवाद साधून ठाकरेंच्या पक्षानं आंदोलनातल्या नेतृत्वाशी संपर्क संवाद कायम ठेवलाय. एकूणच ठाकरेंच्या पक्षाचा या आंदोलनाशी केवळ सहानुभूतीचा नाही तर सक्रिय राजकीय संपर्क असल्याचंही दाखवून देण्याचा प्रयत्न आज ठाकरेंच्या माध्यमातून झाल्याचं दिसून येत आहे. तर पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनानं महाराष्ट्राच्या राजकारणाला सुद्धा एक प्रकारे नवीन वळण दिलंय. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती ठाकरे आक्रमक झालेले असून रविवारी मुंबईत मोर्चाचं आयोजन केलं गेलंय. त्यामुळे राज्यभर स्वतंत्रपणे आंदोलन करणारे विरोधी पक्ष आता ठाकरेंच्या नेतृत्वात एकत्र येणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. शिक्षण, रोजगार आणि पेपरफुटीचे मुद्दे आता केवळ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नाही आहेत तर विरोधकांच्या राजकीय अजेंड्याचंही केंद्र बनत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हिंदुत्वासोबतच तरुण मतदारांच्या प्रश्नांवरती सुद्धा विरोधकांची नवी रणनीती आकार घेणार का हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं असेल. आणि इकडे दिल्लीमध्ये जंतर मंतरला जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामधले काही फोटोज, व्हिडिओज वारंवार समोर येतात. आणि हे फोटो म्हणजे आंदोलकांना हेरणाऱ्या एका विशेष गाडीचे. फेस डिटेक्शन व्हॅन नावाची गाडी दिल्ली पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणीच उभी केली आहे. आणि त्या माध्यमातून आंदोलकांमधल्या असामाजिक तत्वांवरती पोलिसांकडनं तिसरा डोळा ठेवला जातोय. पण त्याची सत्यता अजूनही दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलेली नाहीये. तरीही आंदोलनाच्या रणधुमाळीत त्या गाडीची मात्र जबरदस्त चर्चा आहे. तिकडे दिल्लीमध्ये ही व्हॅन दिसत असताना इकडे मुंबई पोलिसांनी 400 आंदोलकांना नोटिसा बजावल्या. त्यासाठी त्यांनी विशेष सर्व्हिलन्स व्हॅनचा वापर केलाय. आंदोलनांच्या वातावरणात, आंदोलनांच्या रणधुमाळीत पोलिसांची रणनीती सुद्धा आता चर्चेचा विषय ठरतेय. यामध्ये सगळ्यात जास्त गाजतेय ती दिल्ली पोलिसांची फेस डिटेक्शन व्हॅन. 20 जुलैचा मोर्चा आणि त्यानंतरच्या हिंसेनंतर दिल्ली पोलिसांनी ही व्हॅन आंदोलनाच्या ठिकाणी उभी केली आहे. 20 जुलैच्या संसदेवरच्या मोर्चात अनेक हुल्लडबाजांनी शिरकाव केलेला आणि त्यातूनच हिंसा घडलेली. हा पोलिसांना असलेला संशय आणि त्यासाठीच ही व्हॅन तिथे उभी करण्यात आली आहे. त्यामध्ये येणारा जाणाऱ्याचा प्रत्येकाचा फोटो टिपला जातो. हा फोटो रिअल टाईम पद्धतीनं थेट नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचतो. त्यानंतर डिजिटल माहितीच्या आधारे संबंधितांची ओळख पटवली जाते. पण ही व्हॅन सध्या आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरली आहे. तर दिल्ली पोलिसांनी या आंदोलकांची माहिती अशा पद्धतीनं टिपायला किंवा गोळा करायला सुरुवात केलेली असताना मुंबई पोलिसांनी सर्व्हिलन्स व्हॅन उभ्या केल्या. मुंबईमध्ये कुठेही फेस रेकग्निशन गाड्या नाहीये पण गर्दीच्या ठिकाणी सर्व्हिलन्स व्हॅन जरूर दिसत आहेत. त्यामध्ये सध्या मुंबईच्या आंदोलनाचं केंद्र असलेला शिवाजी पार्कचा परिसर, चैत्यभूमीचा परिसर आणि सेना भवनाचा परिसर या ठिकाणांचा समावेश आहे. कुठेही आंदोलनाला गालबोट लागलं किंवा आंदोलक हिंसक होत असतील तर नियंत्रणासाठी या सर्व्हिलन्स व्हॅनचा उपयोग करणं शक्य आहे. तर मुंबई पोलिसांनी मुंबईत जिथे आंदोलनांचं केंद्र पाहायला मिळतंय तिथे जी सर्व्हिलन्स व्हॅन तैनात केली आहे ती नेमकी कशी आहे हे आपण पाहूया. मोठी आंदोलनं, उत्सव आणि VIP बंदोबस्तांच्या वेळेला या सर्व्हिलन्स व्हॅनचा वापर केला जातो. या गाडीवरती 360 डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे असतात. हाय डेफिनेशन व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा या गाड्यांच्या माध्यमातून किंवा त्यावर बसवलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शक्य आहे. रिअल टाइम व्हिडिओ स्ट्रीमिंग थेट नियंत्रण कक्षासोबत जोडलेला असतो. GPS आधारित वाहन ट्रॅकिंग प्रणाली सुद्धा या गाडीचा एक भाग आहे. या गाडीमध्ये मोबाईल कंट्रोल रूम सुद्धा असते. गेल्या कित्येक दिवसांपासून टाळ मृदुंगाच्या निनादात, हरिनामाच्या गजरात, पावसाच्या सरी अंगावरती झेलत लाखो वारकरी एकाच ओढीनं चालत होते. मोठ्या भक्तिभावात पंढरीकडे मार्गक्रमण करणाऱ्या विठ्ठल भक्तांची प्रतीक्षा आता संपली आहे. आषाढी एकादशीच्या अद्भुत सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखोंच्या संख्येनं वारकरी पंढरीत पोहोचल्यात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा टाळ हाती घेत भजनावरती ठेका धरला। यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस सुद्धा उपस्थित होत्या। पालकमंत्री जयकुमार गोरे, गिरीश महाजन, आमदार समाधान आवताडे यांच्यासोबत त्यांनी फुगडीचा फेराही घेतला। आषाढीची वारी हा केवळ एक धार्मिक सोहळा नसतो, तर तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि समतेचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो। आषाढी वारीचा पंढरपुरातला उत्साह आमच्या प्रतिनिधींनी टिपलाय, आपण पाहूया। जाईल ग माये तया पंढरपुरी, भेटेले माहीर या आपुलिया, असं म्हणत वारकरी आता पंढरपूरला पोहोचलेत। आणि पंढरपूरला पोहोचलेल्या वारकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे ती विठ्ठल दर्शनाची। काही तासावरती अगदी आषाढीचा तो क्षण येऊन पोहोचलाय, ज्यावेळी मुख्यमंत्री हे आषाढीची महापूजा करणार आहेत। आणि ही आषाढीची महापूजा केल्यानंतरच त्याच्यासोबत जे वारकरी मागच्या 18-20 दिवसापासून चालत चालत पंढरपूरकडे येत होते, ते आता पंढरपूरला पोहोचलेत। आणि याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा अशी भावना वारकऱ्याची यामुळेच इथे निर्माण झालेली असते। काय वाटतं या वारकऱ्यांना? आपल्यासोबत काही वारकरी आहेत, मला सांगा माऊली, काय भावना असते जेव्हा पंढरपूर जवळ येतो? काय शब्दात नाही सांगू शकत, शब्दात नाही सांगू शकत। हा आनंद इतका आहे, आताही माझा तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही। माझा आनंदच फार महत्त्वाचा आहे, आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही आहे। दर्शन होणार? हां, आषाढीत दर्शन होणार? कळसाचं दर्शन झालं, आमचं दर्शन झालं वारकऱ्यांचं। हां, चरणांचं दर्शन होत नाहीये, कळसाचं दर्शन हेच आमचं दर्शन। काय भावना असते ज्यावेळेस पंढरपूर जवळ येतं आणि पुढच्या काही तासामध्ये दर्शन होणार? ओढ लागलेली असते दर्शनाची विठुरायाच्या, पण तुमची वारी तुम्ही चालता हेच तुमचं विठुरायाचं दर्शन आहे। वारीचा जो आनंद आहे, ती भावना आहे चालण्याची, त्यातच तुमचं समावलेलं आहे सर्व काही। आपण की अशा सगळ्या भावना आहेत या वारकऱ्यांना। तर वारकऱ्यांसाठी पंढरपूर हे माहेर असतं, आणि त्यामुळे माहेरवाशीन बाई ज्यावेळेस आपल्या माहेराला येते त्यात तिला जेवढा आनंद होतो, तेवढाच आनंद या वारकऱ्याला पंढरपूरमध्ये आल्यानंतर होतो। कॅमेरामन अक्षय करमाळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पंढरपूर। तर आषाढी एकादशीच्या निमित्तानं अवघं पंढरपूर सजलंय। चंद्रभागेचा काठ भक्तांनी फुलून गेलाय। प्रत्येकाच्या मनात आणि ओठांवर एकच नाव आहे, एकच गजर आहे, तो विठ्ठलाचा, विठू माऊलीचा। आषाढीच्या निमित्तानं यंदा विक्रमी संख्येनं वारकरी पंढरीत पोहोचलेत। या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी पवित्र असलेलं कुंकू आणि बुक्क्याची 25 कोटींच्या घरात उलाढाल होण्याची शक्यता आहे। पंढरी नगरीतलं प्रत्येक दुकान वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे। पंढरीच्या वारीवरती पंढरपूरच्या अर्थकारणाचा मोठा भाग अवलंबून असतो। आणि यंदाच्या आषाढीसाठी वारकऱ्यांसाठी खुशखबर आहे, यंदा चंद्रभागेवरती एक नवा घाट तयार झाल्यामुळे आता भक्तिसागरमध्ये राहत असलेल्या वारकऱ्यांना थेट चंद्रभागेत स्नान करता येईल। यंदाच्या वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बंद झालेलं VIP दर्शन। या निर्णयामुळे सामान्य वारकऱ्यांच्या दर्शनाची वेळ निम्म्यानं कमी झाली आहे। पण या निर्णयाची अंमलबजावणी होताना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या एका कृतीनं सर्वांचं मन जिंकलं। अनेक तास रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याला जिल्हाधिकाऱ्यांनी थेट गाभाऱ्यात नेलं। त्यामुळे पंढरीच्या वारीतले वारकरीच खरे VIP असल्याचं त्यांनी दाखवून दिलं। यंदाच्या आषाढीला वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते। आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पंढरपुरात यंदा एअर ॲम्ब्युलन्सेस तैनात आहेत। तर आषाढीची यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी गिरीश महाजनांनी बुलेटवरनं सगळ्या तयारीचा आढावा सुद्धा घेतला। आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर माझा विशेष बुलेटिनमध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा आपली भेट होणार आहे ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह। तोवर नमस्कार।